गुड मॉर्निंग स्टुडंट. आज या तासाला आपण घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे 3 अपवाद पाहणार आहोत. या पूर्वीच्या तासाला आपण घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे 2 अपवाद चर्चा केले होते. 2 अपवाद पाहिले होते. त्यामध्ये पहिला अपवाद पाहिला होता छंद आणि दुसरा अपवाद आपण पाहिला होता कंजूस व्यक्ती. हे 2 अपवाद घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे आपण यापूर्वीच्या तासाला पाहिले होते. आज आपण आणखी 3 अपवाद पाहणार आहोत. घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे आणखी 3 अपवाद पाहणार आहोत. त्यामध्ये व्यसन हा एक अपवाद, त्यानंतर सत्ता आणि त्यानंतर पैसा. हे 3 अपवाद आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत, चर्चा करणार आहोत. तर पहा, आपण यापूर्वीच्या तासाला संपूर्ण सिद्धांत अभ्यासलेला आहे. त्या सिद्धांताची गृहीतके अभ्यासली आणि त्याचे 2 अपवाद सुद्धा अभ्यासले होते. तर आज आपण घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचा 3रा अपवाद सुरुवातीला डिस्कस करूया. तो म्हणजे व्यसन. व्यसन हा घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचा अपवाद सांगितला जातो. कारण व्यसन करणाऱ्या व्यक्तीला पहिल्या नगापासून मिळणारी उपयोगिता ही कमी असते. त्यानंतर लागोपाठ दुसरा नग उपभोगला तर त्यापासून मिळणारी उपयोगिता जास्त असते. तिसरा नग उपभोगला तर त्यापासून मिळणारी उपयोगिता ही जास्त असते. म्हणून व्यसन हे घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताला अपवाद सांगितल्या जाते. घटत्या सीमांत उपयोगितेचा अपवाद मानल्या जातो. आता उदाहरणार्थ, मद्यप्राशन करणाऱ्या व्यक्ती, ड्रिंक करणाऱ्या व्यक्ती, दारू पिणाऱ्या व्यक्ती, ह्या घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताला अपवाद सांगितला जातो. कारण असं म्हटलं जातं की दारू पिणाऱ्या व्यक्तीला पहिल्या दारूच्या ग्लासापासून जेवढी उपयोगिता मिळते त्यापेक्षा दुसऱ्या दारूच्या ग्लासापासून त्याला जास्त उपयोगिता मिळते. तसंच त्याने 3रा दारूचा ग्लास जर घेतला तर 3ऱ्या दारूच्या ग्लासापासून त्याला दुसऱ्या दारूच्या ग्लासापेक्षा जास्त उपयोगिता मिळते. म्हणजे याचाच अर्थ दारुड्या व्यक्तीला पहिल्या दारूच्या ग्लासापेक्षा दुसऱ्या दारूच्या ग्लासापासून जास्त उपयोगिता मिळते. दुसऱ्या दारूच्या ग्लासापेक्षा 3ऱ्या दारूच्या ग्लासापासून जास्त उपयोगिता. म्हणजेच व्यसनी व्यक्तीची वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर, वस्तूच्या उपभोगात होणाऱ्या वाढीबरोबर प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारी उपयोगिता, मिळणारं समाधान हे घटण्याऐवजी वाढत चालले. म्हणून व्यसनी व्यक्ती किंवा दारुड्या व्यक्ती या सिद्धांताला अपवाद मानल्या जातात. आणि हे सर्वच व्यसनांच्या बाबतीत होते असं म्हटलं जातं. कोणतंही व्यसन घ्या, त्या प्रत्येक व्यसनाच्या बाबतीत पहिल्या नगापेक्षा दुसऱ्या नगापासून मिळणारी उपयोगिता जास्त असते.
दुसऱ्या नगापेक्षा तिसऱ्या नगापासून मिळणारी उपयोगिता जास्त असते. त्यामुळं व्यसन हे घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताला अपवाद सांगितलं जातं. आता वर पाहताना व्यसन हे घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताला अपवाद वाटतं, परंतु प्रत्यक्षामध्ये हा सुद्धा अपवाद नाही. जेव्हा आपण या व्यसनाधीन व्यक्तीचा आणि ते ज्या व्यसनी व्यक्ती त्या व्यसनी वस्तूचं, नशा करणाऱ्या वस्तूचं सेवन करतात, तेव्हा त्यांना मिळणारी उपयोगिता, त्यांचं सवयीनं जे प्रमाण वाढलेलं आहे तोपर्यंत ते ज्या वस्तूचा उपभोग घेतात त्या वस्तूपासून मिळणारी उपयोगिता वाढत जाते. परंतु त्यांचं सवयीनं वाढलेलं प्रमाण ही पातळी गाठल्यानंतर आणखी जर त्या व्यक्तीने त्या वस्तूचा उपभोग चालूच ठेवला, नशेच्या वस्तूचा उपभोग चालूच ठेवला, तर त्याला मिळणारी उपयोगिता पुन्हा घटायला लागते. उदाहरणार्थ दारुड्या व्यक्तीचं सवयीचं प्रमाण आहे समजा 4 ग्लास दारू. पहिल्या 4 ग्लासापर्यंत त्याला मिळणारी उपयोगिता ही वाढत जाते. पहिल्या ग्लासापेक्षा दुसऱ्या ग्लासापासून जास्त, दुसऱ्या ग्लासापेक्षा तिसऱ्या ग्लासापासून जास्त, तिसऱ्या ग्लासापेक्षा चौथ्या ग्लासापासून त्याला मिळणारं समाधान किंवा उपयोगिता ही वाढत गेलेली असते. हे जरी खरं असलं तरी त्याचं सवयीनं ते प्रमाण वाढून 4 ग्लास एवढं झालं. त्यानंतर जर त्यानं 5वा ग्लास दिला तर त्याला ते जास्त झाल्यामुळे त्याला चक्कर यायला लागते. ते त्या ठिकाणी शुद्धीत राहू शकत नाही किंवा बॅलन्स करू शकत नाही, खाली पडू शकतो. आणि त्यानंतरही जर त्यानं आणखी दारूचं सेवन केलं तर तो त्या ठिकाणी त्याला ओमेटिन होऊन त्याला मिळणारी उपयोगिता ही ऋण व्हायला सुरुवात, घटायला सुरुवात. म्हणून व्यसनाधीन व्यक्तीसुद्धा किंवा व्यसनसुद्धा वर पाहिलं असताना घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताला अपवाद आहे असं वाटतं. पण त्यांचं सवयीनं वाढलेलं प्रमाण जर पूर्ण झालं, त्यानंतर जर त्याने त्या वस्तूचं सेवन चालू ठेवलं तर मिळणारी उपयोगिता क्रमशः घटतच जाणारी असते. वाढीव नगापासून मिळणारी उपयोगिता क्रमशः घटत जाणारीच असते. म्हणून व्यसन हे त्या ठिकाणी घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताला अपवाद सांगितल्या जाते. पण हे वर विचार केला असताना तसं भासते, पण खोलात जाऊन जर विचार केला तर त्या ठिकाणी ते सुद्धा व्यसन त्या ठिकाणी खरं नाही असं लक्षात येते. कारण व्यसनाधीन व्यक्तीच्या बाबतीत जे गृहीत धरलेलं आहे ते गृहीत त्या ठिकाणी लागू होत नाही, ते म्हणजे विवेकशील. कारण व्यसनाधीन व्यक्ती व्यसन करीत असताना त्याची विवेकशीलता पूर्ण नष्ट झालेली असते. तो सतसत विवेक बुद्धीनं विचार करत नाही, व्यसनाच्या आहारी गेलेला असतो आणि त्याचा सतसत विवेक त्या ठिकाणी जागृत नसतो. म्हणून हा अपवाद सुद्धा खरा नाही. त्यानंतर दुसरा अपवाद म्हणजे आजचा दुसरा आणि एकूण चौथा अपवाद आपण पाहूया. तो म्हणजे सत्ता. सत्ता ही सुद्धा घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताला अपवाद सांगितले. सत्तेच्या बाबतीत असा आहे, राजकीय सत्ता असो, आर्थिक सत्ता असो, तर ही जेवढी माणसाला मिळत जाईल तेवढं त्या ठिकाणी त्या व्यक्तीला वाढीव सत्तेपासून मिळणारं समाधान हे वाढत जाते असं म्हटलं जातं. कारण समजा सुरुवातीला माणूस त्या ठिकाणी पंच झाला किंवा सरपंच झाला, त्यानंतर त्याला आणखी सत्ता पाहिजे असते, तो त्या ठिकाणी जिल्हा परिषदवर निवडून येण्याचा प्रयत्न, तिथं निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी
पंचायत समिती असेल तिथं निवडून यावं वाटते, किंवा त्यानंतर त्याला आणखी आमदार खासदार व्हावं वाटतं, त्यानंतर त्याला मुख्यमंत्री व्हावं वाटतं, पंतप्रधान व्हावं वाटतं. अशा पद्धतीनं ही सत्ता जेवढी मिळत राहील तेवढं त्याला प्रत्येक वाढीव मिळणाऱ्या सत्तेपासून मिळणारं समाधान हे वाढत जातं असं म्हणतात. म्हणून सत्ता मिळविणारे लोक, राजकीय लोक त्या ठिकाणी सत्ता मिळविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात. सत्ता ते कधीच सोडण्याचा विचार करत नाही असं आपल्याला दिसून येतं. परंतु हा अपवाद सुद्धा खरा वाटत नाही, कारण माणसाला एक वेळ हे त्या ठिकाणी सत्ता सुद्धा नको असं वाटते, किंवा सत्ता मिळवत असताना अधिकाधिक सत्तेपासून त्याला जास्त जास्त समाधान मिळते. तर यामध्ये सुद्धा पुन्हा घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताच्या एका गृहीतकाचं त्या ठिकाणी उल्लंघन होते, ते म्हणजे विवेचन. माणूस जेव्हा सत्तेच्या मागे लागतो, एन केन प्रकारे साम दाम सर्वच गोष्टीचा वापर करून त्या ठिकाणी सत्ता मिळविण्याचा प्रयत्न केला, आणि ही सत्ता मिळवित असताना त्याची विवेकशीलता त्या ठिकाणी त्याने विवेकशीलतेला दूर सारलेला असतो. विवेकशीलता या गृहीतकाचं उल्लंघन होतं. तो म्हणतो कोणत्याही परिस्थितीमध्ये काहीही झालं तरी मला सत्ता पाहिजे, मग त्यासाठी तो काहीही करायला तयार असतो. मग अशा वेळेस त्या ठिकाणी त्याचा सतसत विवेक त्या ठिकाणी जागृत नसतो असं म्हटलं जातं. म्हणून या ठिकाणी सत्तेच्या बाबतीत सुद्धा घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताच्या विवेकशीलता या गृहीतकाचं उल्लंघन होतं. म्हणून त्या ठिकाणी सत्ता सुद्धा वर पाहिलं असताना सत्ता मिळवणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक वाढीव सत्तेपासून जास्त समाधान जरी मिळत असतो तरी हे सुद्धा त्या ठिकाणी अपवाद होऊ शकत नाही, कारण या ठिकाणी घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताच्या विवेकशीलता या गृहीतकाचं उल्लंघन होतं. म्हणून वर पाहिलं असताना सत्ता ही घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताला अपवाद वाटत असली तरी सुद्धा प्रत्यक्षामध्ये खोलवर जर जाऊन विचार केला तर सत्ता सुद्धा घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताला अपवाद नाही असं दिसून येतं. त्यानंतर शेवटचा अपवाद आपण पाहूया, तो म्हणजे पैसा. पैशाच्या बाबतीत घटत्या सीमांत उपयोगिता उपयोगितेचा सिद्धांत पैशाला लागू होत नाही असं म्हटलं जातं. त्यामुळे पैसा हा घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताला अपवाद सांगितला, कारण पैशाची सीमांत उपयोगिता ही कधीच शून्य होत नाही असं म्हटलं जाते. त्यामुळे पैशाला घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत लागू होत नाही असं आपल्याला दिसून येते. मग पैसा माणसाला कितीही मिळवावाच वाटतो, आणि आपण पाहतो की पैसा मिळविण्यासाठी मानव हा रात्रंदिवस प्रयत्न करतात. कितीही पैसा त्याला मिळाला तरी तो पैशाच्या मागे धावत असतो. आज त्याला 1000 रुपये मिळाले तर उद्या तो 2000 मिळवण्यासाठी प्रयत्न, 2000 मिळाले 4000 मिळवण्यासाठी प्रयत्न, 4000 मिळाले 8000 मिळवण्यासाठी प्रयत्न, 8000 मिळाले 16000 मिळवण्यासाठी प्रयत्न. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी तो पैशाच्या मागे लागतो, आणि कितीही पैसा मिळाला तरी तो कधीच त्या ठिकाणी पैसा नको असं म्हणत नाही. पैसा आणखी मिळालाच पाहिजे असं म्हणतो. यासाठी तो प्रयत्न करतो, कारण पैशाची सीमांत उपयोगिता शून्य कधीच होत नाही असं मानलं. मग अशा परिस्थितीमध्ये पैसा हा घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताला अपवाद मानला जातो, कारण पैशापासून मिळणारी उपयोगिता ही घटत नाही,
तर वाढीव पैशापासून मिळणारी उपयोगिता वाढतच जाते असं म्हटलं जातं. कारण मानव पैशाच्या साह्याने आपल्या विविध गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी तो सातत्याने पैसा कमवित असतो आणि मग त्याच्या काही गरजा पूर्ण झालेल्या असताना आणखी गरजा पूर्ण करण्यासाठी तो वाढीव पैसा मिळविण्याचा प्रयत्न करतो आणि वाढीव पैसा मिळाल्यानंतर त्याच्या आतापर्यंत ज्या गरजा पूर्ण झाल्या नव्हत्या त्या गरजा पूर्ण करण्यासाठी तो पैसा वापरतो आणि त्याला पूर्वी पैशापासून जेवढं समाधान मिळत होतं त्यापेक्षा जास्त समाधान वाढीव पैशाच्या नगापासून मिळते असं मानलं. म्हणून पैसा हा घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताला अपवाद सांगितला जातो. पण हे सुद्धा आपल्याला पैसा हा अपवाद आहे असं भासतं. खोलवर जर विचार केला तर काही अर्थशास्त्रज्ञांच्या मते पैशाला सुद्धा घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत लागू. याचं उत्तम उदाहरण आपल्याला देता येईल ते म्हणजे गरीब व्यक्तीला श्रीमंत व्यक्तीपेक्षा पैशाची सीमांत उपयोगिता अधिक वाटते. पहा, गरीब व्यक्तीला श्रीमंत व्यक्तीपेक्षा पैशाची सीमांत उपयोगिता अधिक वाटते. म्हणजेच ज्याच्याकडे जास्त पैसा आला त्याला वाढीव पैशापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही घटलेली आहे. याचं उत्तम उदाहरण एक देता येईल तुम्हाला. समजा तुमच्याकडे 100 रुपये आहे आणि 100 रुपयाची तुम्हाला गरज आहे. 100च रुपये तुमच्याकडे आणि ते पैसे घेऊन जाता जाता समजा त्यातला 1 रुपया कुठं रस्त्यात पडला आणि घाणीमध्ये तो पडला, तर तुमचं 1 रुपया कमी झाल्यामुळे 99 रुपयामध्ये तुमचं काम होणार आणि मग तुमचं काम होणार नाही. तुम्हाला त्या पैशाची, त्या 1 रुपयाची अत्यंत आवश्यकता असते. 99 रुपयामध्ये तुमचं काम होत नाही, 100 रुपये तुम्हाला पाहिजे आणि तो घाणीत पडलेला आहे. अशा वेळेस तुम्ही तो सोडून देणार, तो त्या घाणीमध्ये हात घालून तुम्ही त्या ठिकाणी काढून घेणार, त्याला स्वच्छ करणार आणि ते वापरणार. परंतु तोच 1 रुपया समजा एखाद्या श्रीमंत व्यक्ती ज्याच्याकडे करोडो रुपये आहे त्याच्याकडून रस्त्यामध्ये घाणीमध्ये पडला, तर तो मात्र त्या घाणीमध्ये हात घालून तो 1 रुपया उचलून घेणार. कारण त्या श्रीमंत व्यक्तीला, करोडो रुपये असलेल्या व्यक्तीला त्या 1 रुपयाची उपयोगिता तेवढी वाटत नाही किंवा तेवढी मिळत नाही जेवढी त्या 100 रुपये असलेल्या गरीब व्यक्तीला त्या शेवटच्या 1 रुपयापासून जेवढी उपयोगिता मिळते तेवढी करोडो रुपये असलेल्या श्रीमंत व्यक्तीला मिळत नाही. याचाच अर्थ त्या ठिकाणी पैसा जसजसा तुमच्याकडे येत जातो तसतसं वाढीव पैशाच्या नगापासून तुम्हाला मिळणारी उपयोगिता ही घटत जाणारी असते. म्हणजेच पैशाला सुद्धा घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत लागू होतो. परंतु वर पाहिलं असता पैशाची सीमांत उपयोगिता शून्य होत नाही असं वाटते आणि त्यामुळे पैसा हा घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताला अपवाद सांगितला जातो. अशा पद्धतीने या तासाला आपण घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे 3 अपवाद पाहिले. या अगोदरच्या तासाला 2 पाहिले होते, एक छंद आणि दुसरा कंजूस व्यक्ती. आणि या तासामध्ये आपण आत्ताच्या 3 घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे अपवाद पाहिले. एक व्यसन, दुसरं सत्ता आणि तिसरं म्हणजे पैसा. परंतु हे 5ही अपवाद जर आपण पाहिले तर हे वर पाहिलं असताना आपल्याला भास होतो असा की हे घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताला अपवाद आहे. पण खोलवर जर जाऊन त्याचा आपण नीट अभ्यास केला, सखोल अभ्यास केला, तर हे सुद्धा घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताला अपवाद नाही असं स्पष्ट होतं. यावरून असं म्हणता येते की घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे
हे अपवाद वाटतात, म्हणून ही परिस्थिती घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे अपवाद म्हणून अभ्यासली जाते. परंतु हे सर्व अपवाद त्या ठिकाणी भासमान आहे. आपल्याला भास होतं की हे अपवाद आहे, पण प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी हे सुद्धा घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे अपवाद नाही, हे स्पष्ट होते. तर या ठिकाणी आपण घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे अपवाद व्यवस्थित डिस्कस करून संपवले आहेत. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.